ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग उत्पत्ती 21 अध्याय वचने 14 ते 19. उत्पत्ती 21 अध्याय वचने 14 ते 19. नंतर अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हगारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. ती निघून बेरशेबाच्या अरण्यात भटकत राहिली. मस्केतील पाणी संपल्यावर तिने ते मूल एका झुडपाखाली टाकिले आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्याकडे तोंड करून बसली. ती मनात म्हणाली, मी आपल्या मुलाचा मृत्यू डोळ्यांनी पाहू नये. आणि ती त्याच्याकडे तोंड करून बसून हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाची दीनवाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हगारेला म्हटले, हगारे तू कष्टी का? भिवू नको, कारण मूल आहे. तिथून देवाने त्याची दीनवाणी ऐकली आहे. उठ, मुलास उचलून आपल्या हाती घट्ट धर. त्याच्यापासून मोठे राष्ट्र निर्माण होईल, असे मी करीन. मग देवाने तिचे डोळे उघडिले व पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरिले व मुलास पाजले. देवभाऊ वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. प्रभूचं वचन आम्ही पाहता उत्पत्ती त्याचा 21 अध्याय आणि 14 ते 19 पर्यंत. ह्याच्यासोबत परमेश्वराने वाचा बांधली, परंतु ती वाचा पूर्ण करण्यासाठी सारा जी त्याची पत्नी आहे तिने हट्ट धरला की कदाचित माझ्याद्वारे नाही तर माझ्या दासीच्या द्वारे होणारा बाळ ते आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण ठरेल. परंतु जेव्हा तिला बाळ झालं दासीला, तर तिच्यामध्ये हीन भावना आली आणि आम्ही पाहतो की त्या हीन भावनेमुळं दोघांमध्ये वैर निर्माण झाला आणि ह्यामुळं त्यांना निर्णय घ्यावा लागला का तिला रानामध्ये सोडावं. आणि आम्ही पाहतो की अब्राहमाने आपल्या दासीला घेऊन तो
अरण्यात नेऊन सोडले, रवाना केले आणि ती जंगलामध्ये आहे आणि तिच्यासोबत तिचं बाळ आणि ती आहे. या दोघांच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त अजून कोणी नाही, फक्त वाळवंट आणि काटे आणि त्याचप्रमाणे सर्व रान दिसतंय. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा तिची आशा संपायला आली, तिच्या जीवनातली सर्व काही उमेद संपली, ती रडू लागली. आम्ही पाहतो 16 वचनामध्ये ती हंबरडा फोडून रडू लागली आणि तिच्या समोर हे दिसत होतं की मृत्यू तिच्या मुलाला जवळ आहे आणि तिचं सर्व काही संपलेलं आहे. परंतु परमेश्वर तिला सोडलेलं नाही. आम्ही पाहतो की प्रभूचा दूत 17व्या वचनामध्ये म्हणतोय की परमेश्वराने तिची भेट घेतली आणि तिला तो म्हणतोय की तू का रडतेस, भिवू नको, मी तुझी वाणी ऐकली आहे, तुझ्या बाळाची वाणी ऐकलेली आहे. त्याच बाळाला ज्याला टाकण्यात आलं, परंतु मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. परमेश्वर वाळवंटातही अद्भुत कृत्य करू शकतो. आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा अशाच प्रकारचं वाळवंट दिसतंय आणि वाटतं की आता आमचं सर्व काही संपलेलं आहे. आमच्याकडे उमेद या आमच्याकडे विश्वास या आशा काहीच नसताना जर आम्ही आपली दृष्टी आपल्या परमेश्वराकडे लावली, निश्चितच प्रभू आमची प्रार्थना ऐकेल आणि प्रार्थनेचं उत्तर तो देईल. या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या बाळाच्या विनंतीकडे, त्याच्या हाकेकडे परमेश्वराचे कान लागले आणि शास्त्र म्हणते की तिथं त्यांच्या डोळ्यास परमेश्वराने झरा दाखवून दिला आणि तिथून ते पाणी पिऊन ते जिवंत राहिले. परमेश्वर आमच्या उमेदला, आमच्या विश्वासाला तडा जाऊ देत नाही. शास्त्र म्हणते रोमकरासपत्र 5व्या अध्यायामध्ये की जे परमेश्वराची आशा धरतात ते लज्जित होणार नाही. काय आज आम्ही त्याच्यावर आशा ठेवलेली आहे, आम्ही भरोसा ठेवलेला आहे. प्रभू माझ्या आणि तुमच्या जीवनाला कधीच तडा जाऊ देणार नाही. प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि विनंती करतो प्रभू, ज्याप्रमाणे हागाराच्या विनंतीकडे तुझं लक्ष होतं, तिच्या बाळाच्या प्रभू जे विनंतीला तुने होय बाप्पा उत्तर दिलं आणि त्यांच्या दृष्टीस होय परमेश्वर बाप्पा झरा दिसून येऊ दिला. आज पण प्रभू जे दुःखी आहेत, त्यांच्या प्रश्नांचं समाधान होत नाही, त्यांच्या समोर प्रभू अनेक प्रभू जी अडचणी आहेत त्यांची तू भेट घे आणि प्रभू परमेश्वर बाप्पा त्यांच्या प्रश्नांचा तोडगा काढ आणि त्यांना तो आशीर्वादाने भर. प्रार्थना आमचा तारणारा ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. आज जे जिवंत आहेत आत्मेचे कोणी घ्या, जेव्हा तो दिवस येईल तार समकाल. आज जे जिवंत आहेत आत्मेचे कोणी घ्या, जेव्हा तो दिवस येईल तार समकाल. तो दिवस येईल चकचकीत होईल, तो दिवस येईल नेत्र येशूला पाहतील, तो दिवस येईल चकचकीत होईल. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.